हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी पोएम पाहणार आहोत. 3.5 द डक अँड द कांगारू. पोएम लर्न करणार आहोत. 3.5 द डक अँड द कांगारू. डक आणि कांगारू ह्या दोघांचं संभाषण चालू आहे आणि त्या दोघांमध्ये संभाषण करून ही पोएम या ठिकाणी तयार केलेली आहे. या पोएममध्ये कशा प्रकारे कांगारू हा उड्या मारत आहे आणि तो जशा उड्या मारत आहे तशाच उड्या मारण्याची इच्छा ही त्या डकची सुद्धा आहे. डकलाही असं वाटतं की कांगारूप्रमाणेच आपणही उड्या माराव्या, म्हणून ते दोघंजण कॉन्व्हर्सेशन करून डक कांगारूसारख्या उड्या कशा प्रकारे मारणार आहे याचं डिस्क्राईब या पोएममध्ये केलेलं आहे. चला तर मग आता ही पोएम आपण या ठिकाणी लर्न करूया. सेड द डक टू द कांगारू. डक हा कांगारूला म्हणतो. हा डक आहे, हा कांगारू आहे. सेड द डक टू द कांगारू. डक कांगारूला म्हणतो, गुड गुड ग्रेशियस हाऊ यू हॉप. अरे वा, छान, किती छान उड्या मारतो तो, किती उंच उड्या मारतो. हाऊ यू हॉप, अशा उड्या तू कशा प्रकारे मारतो. ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू. तू एवढे लांब उडी मारतो की शेतावरूनही मारतो, त्याचप्रमाणे पाण्यावरूनही मारतो. ॲज इफ यू नेव्हर वूड स्टॉप. आणि उड्या मारताना तू कुठेही थांबत नाही. अशा प्रकारे लांब लांब उंच उंच अशा उड्या तू मारत असतो. अशा प्रकारे फर्स्ट स्टांजा आहे. त्यानंतर सेकंड स्टांजा, माय लाईफ इज अ बोअर इन दिस नेस्टी पॉन्ड. या ठिकाणी हा जो डक आहे हा म्हणतो की माझं जे लाईफ आहे हे कसं आहे, बोअर आहे, खूप कंटाळवाणं आहे. छोट्याशा स्पॉटमध्ये, त्या पॉन्ड मीन्स तळे, त्या तळ्यामध्येच मला या ठिकाणी माझं जीवन जगावं लागतं. अँड आय लॉंग टू गो आऊट इन द वर्ल्ड बियॉन्ड. तू जसं जगभर इकडं तिकडं फिरू शकतो तसं मला फिरता येत नाही. मला या तळ्यामध्येच या ठिकाणी राहून तळ्यामध्येच फिरावं लागतं, किंवा माझं जग हे म्हणजे फक्त एक तळं आहे. आय विश आय कुड हॉप लाईक यू. माझी अशी इच्छा आहे की मीही तुझ्यासारख्या उंच उंच उड्या, लांब लांब उड्या ह्या मारल्या पाहिजे. सेड द डक टू द कांगारू. डक या ठिकाणी कांगारूला आपली इच्छा व्यक्त करतो. सेड द कांगारू टू द डक. आता कांगारू ह्या डकला म्हणतो, दिस रिक्वायर सम लिटल रिफ्लेक्शन. दिस रिक्वायर सम लिटल रिफ्लेक्शन. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. दिस रिक्वायर सम लिटल रिफ्लेक्शन. या ठिकाणी कांगारू त्या डकला म्हणतो की तुझी जी इच्छा आहे ती इच्छा या ठिकाणी मी पूर्ण करू शकतो. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. तुझी जी इच्छा आहे ती इच्छा जी आहे की लांब उडी मारणे किंवा उंच उडी मारणे, या बाबतीत मी कसा आहे, लकी आहे. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी अडचण येईल किंवा काहीतरी आक्षेप असा निर्माण होतोय. ऑब्जेक्शन मीन्स आक्षेप निर्माण होणे. विच इज, मग तो म्हणतो कोणता आक्षेप. इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. या ठिकाणी तू आता माझ्याशी अगदी धैर्यपणे, हिमतीने या ठिकाणी तुझी इच्छा व्यक्त करत आहे. युअर फीट आर अनप्लिजंटली वेट अँड कोल्ड. त्याने हा जो कांगारू आहे हा या डकला म्हणतो की तुझे जे पाय आहेत हे कसे आहेत, ओले आहेत आणि थंड आहेत. अँड वूड प्रॉबेबली गिव्ह मी द रोमॅन्टाईज. आणि त्याच्यामुळे हे ओले जे काही पाय आहेत आणि जे थंड पाय आहे त्याच्यामुळे रोमॅन्टिज नावाचा जो काही रोग आहे तो या ठिकाणी होऊ शकतो. सेड द कांगारू. असं कांगारू त्या डकला म्हणत आहे. सेड द डक. आता डक म्हणतो, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स. मी या ठिकाणी
रॉक्सवर बसलेलो असतो. आय थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. मी या ठिकाणी बसून नेहमी विचार करत असतो की तुझ्यासारख्या उड्या मला कशा मारता येतील. आय बॉट 4 पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक्स. आणि म्हणून आता अशा उड्या मारण्यासाठी मी काय घेतलेले आहे, वर्स्टेड सॉक्स, म्हणजे माझ्या पायांना घालता येतील असे सॉक्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. विच फिट माय वेब फीट नीटली, की ज्या सॉक्समुळे माझे जे ओले पाय माझे पाय हे ओले राहणार नाही, की ज्याच्यामुळे मी व्यवस्थित या ठिकाणी फिट राहू शकतो आणि उड्या मारण्यासाठी तयार होऊ शकतो. असं तो डक त्या ठिकाणी त्या कांगारूला सांगत असतो. सेड द कांगारू, आय एम रेडी. मग कांगारू आता त्या या डकला म्हणतो की आय एम रेडी, मी आता या ठिकाणी तयार आहे. ऑल द मूनलाईट पेल. आता कांगारू त्याची इच्छा व्यक्त करणार आहे. त्याने आपल्या पायामध्ये वर्स्टेड सॉक्स हे त्या ठिकाणी घातलेले, हे त्याने त्याच्या पायात सॉक्स घातलेले आहेत. ऑल द मूनलाईट पेल, त्या ठिकाणी रात्रीचा हा जो काही निस्तेज असा चंद्रप्रकाश आहे, या चंद्रप्रकाशामध्ये तू या ठिकाणी पाहू शकतो. बट टू बॅलन्स मी वेल डिअर डक सीट स्टेडी. या ठिकाणी कांगारू सांगतो की तू आता या ठिकाणी ज्यावेळेस माझ्या पाठीवर बसशील त्यावेळेस तू तुझा बॅलन्स हा व्यवस्थित ठेव. अँड क्वाईट ॲट एंड ऑफ माय टेल. आणि ही शेवटी जी काय आहे ती माझी काय आहे, टेल आहे, म्हणजे शेपूट आहे. तर या शेपटीला व्यवस्थित पकडून तू या ठिकाणी बैस. सो अवे दे वेंट विथ हॉप अँड बाउंड. आता या ठिकाणी हा जो डक आहे तो त्याच्या शेपटीला पकडून बसलेला आहे आणि अगदी घट्ट असं पकडून बैस की ज्याच्याने मी उड्या मारेल त्यावेळेस तू खाली पडणार नाही. अँड दे हॉप द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड. या ठिकाणी या चित्रात दाखवलं आहे कांगारूची शेपटी ही या डकने पकडून धरलेली आणि त्या शेपटीवर तो बसलेला आहे आणि आता हा कांगारू या ठिकाणी लांब लांब उड्या मारत आहे. दे होप द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड. त्या ठिकाणी 3 टाइम्स म्हणजे 3 वेळी जगाला त्याने प्रदक्षिणाही घातलेली आहे. अँड हू सो हॅपी ओ हू. आणि अशा प्रकारे हा जो डक आहे हा आता अशा प्रकारे या ठिकाणी हॅपी झालेला आहे आणि त्याची इच्छाही पूर्ण झालेली आहे. ॲज द डक अँड द कांगारू. आणि अशा प्रकारे डक आणि कांगारू हे दोघंही त्या ठिकाणी आनंदी आहेत आणि डकची इच्छा ही कांगारूने त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या कांगारूने त्या डकची इच्छा पूर्ण कशा प्रकारे केली याचं डिस्क्राईब हे या पोएममध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.